आज आठवड्यातला दुसरा शनिवार, तर सोमवारी ईद ए मिलादची सुट्टी, कालचा रविवार, उद्याचा रविवार, त्यामुळे सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत. नोटाबंदीनंतर चलनाची टंचाई जाणवते. अनेक ATM अद्याप पूर्ववत सुरू झालेले नाही आहेत. जी सुरू आहे तिथले पैसे अवघ्या काही मिनिटात संपत असल्याचा अनुभव येतोय. त्यामुळे ग्राहकांच्या अडचणीमध्ये आणखीनच भर पडणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास केलेली बंदी त्वरित उठवावी. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणं, पुरेसा निधी आणि रोकड उपलब्ध करून द्यावी. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलन उपलब्ध करून द्यावं, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. ICICI बँकेनं बँक ऑन व्हील ही नाविन्यपूर्ण योजना आणली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या 4 गावात ही योजना सध्या सुरू आहे. या योजनेअंतर्गत दुर्गम आणि बँकेची शाखा नसलेल्या भागातल्या रहिवाशांच्या दारापर्यंत ATM सहित बँकेच्या सर्व सुविधा पोहोचवल्या जात आहेत. विशेष म्हणजे ICICI बँक 2013 सालापासूनच बँक ऑन व्हील ही योजना राबवते दुर्गम भागासाठी. यामध्ये बँकेची गाडी बँकेच्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा घेऊन आठवड्यातून 2 दिवस दुर्गम भागात दाखल होते. ग्रामस्थांनी या योजनेचं कौतुक केलंय. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. आरक्षणाविषयी विधानसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. आरक्षण कोर्टाच्या निकषांवर टिकावं यासाठी 2400 पानी पुरावे सादर करण्यात आले. त्या पुराव्यांच्या आधारे कोर्टात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नक्की आरक्षण मंजूर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचंही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. हे कमिटमेंट आहे, हे कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहे. गेले 1.5 वर्ष काही सरकार शांत बसलं नव्हतं आणि अनेक संशोधक असतील, मोरे साहेब असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक जीव आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि भव्य दिव्य अशा शिवस्मारक प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. शिवस्मारकासाठी 3600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. धानाला 500 रुपये बोनस आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या प्रश्नांवर हे आंदोलन केलं गेलं. आंदोलकांना विधान भवन सुरक्षा रक्षकांनी त्वरित ताब्यात घेतलं. विधान भवन परिसरात फक्त आमदारांनाच आंदोलन करण्याची परवानगी असताना सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारंबळ उडाली. दरम्यान विधान परिषदेमध्ये कांदा प्रश्नावरून लक्षवेधी सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. कांद्याला भाव देण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. तर कांद्याच्या माळा गळ्यात घालूनच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये आंदोलन केलं. राज्यात सध्या शासकीय सेवेतले 497 डॉक्टर बेपत्ता आहेत. स्वतः आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी विधानसभेत ही धक्कादायक माहिती दिली. त्याचवेळी या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अधिकार आरोग्य विभागाला नसल्याची हतबलताही त्यांनी सभागृहासमोर मांडली. सामान्य प्रशासन विभागाला हे कारवाईचे अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान आतापर्यंत सरकारनं अशा 99 डॉक्टरांवर कारवाई केली असून येत्या 2 महिन्यात उर्वरित डॉक्टरांवर देखील कारवाई केली जाणार आहे. तसंच डॉक्टरांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा पेव फुटला असला तरी आता परिस्थिती बदलू लागल्याचं दिसतं. इंग्रजी माध्यमांच्या शाळातून जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढत असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. सुमारे 14,000 मुलं इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये दाखल झाली आहेत अशी आकडेवारीही तावडेंनी सभागृहात दिली. चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि स्पोकन इंग्लिशवर भर दिल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेतला ओढा वाढल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं. समाजातल्या अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल क्रांतीचा फायदा झाला आहे. त्यामुळे या शाळांकडे मुलांचा ओढा वाढला आहे. अशाच काही शाळांमधल्या शिक्षकांचा विधिमंडळात सत्कार करण्यात आला.
नोटबंदीनंतर राज्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलंय. आता नगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं भाजपनं राष्ट्रवादीचा वरचष्मा असलेल्या पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलंय. त्यांच्यामुळे पवारांच्या बारामतीसह जिल्ह्यात 5 ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ आज धडाडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील 9 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होते. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं वर्चस्व असलं तरी आता समीकरणं बदलली आहेत. जिल्ह्यात शिवसेना भाजपचे एकूण 5 आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांसाठी पालिका निवडणुका प्रतिष्ठाच्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेसचा गड असलेल्या या मुस्लिम बहुल नगरपंचायतीमध्ये MIMनं देखील उमेदवार दिल्यानं या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि पाणी गळतीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. पण महानगरपालिकेचे अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. त्यामुळे महानगरपालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये मोठी वादावादी झाली. पाण्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या केबिनलाच कुलूप ठोकलं. हे नगरसेवक इतक्यावरच न थांबता आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे महानगरपालिकेत काही काळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं. गेले मी 2 वर्ष त्यांना ओळखते. मागच्या बॉडीमध्ये सुद्धा मी होतो. त्यामध्ये सुद्धा त्यांनी काही केलेलं नाही. आणि आता ताळे टोकल्यावर बघून कमिशनरने सदस्यांच्या भावना ऐकायला यायला पाहिजे होत्या. त्या न ऐकता हिने पोलीस कंप्लेंट केल्या आणि पोलिसांना घेऊन तिथं कमिशनर स्वतः कुलपं काढायला लावलीत. आम्ही सदस्यांनी काय काढली नसती का आम्हाला सांगितलं असतं तर. यांना काम करायचं नाही म्हणूनच याने ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड कराड अभयारण्यातून बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या तपासासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून वन मंत्रालयानं विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना केली. या SITचं 3 सदस्यीय पथक नागपुरात दाखल झाले. त्यांनी तपास देखील सुरू केला आहे. उमरेड कराड अभयारण्यात वावर असलेल्या जय वाघ हा 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. देशातला सर्वात मोठा वाघ अशी ख्याती असलेल्या जयचं दर्शन घडावं यासाठी देश विदेशातून वन्यजीव प्रेमी आणि पर्यटक उमरेड कराड अभयारण्याला आवर्जून भेट द्यायची. या पद्धतीच्या दर्जेदार वाघाचं पोचिंग करून त्याला मारण्याचं काम आणि या भागाच्या पर्यटनाला धोका निर्माण करण्याचं काम जे केलं जात होतं ती भूमिका आम्ही राज्य सरकारच्या समोर मांडली. परवा लोकसभेतही मांडली आणि माननीय अनिल दवे मंत्री जे आहेत केंद्रातले त्यांनी तातडीने सांगितले की आम्ही SITची चौकशी लावू. आजपासून SITची चौकशी सुरुवात झाली. आज SITचे अधिकारी मला स्वतःला भेटायला आले आणि त्यांनी या सगळ्या घटनेची तपशील मी त्यांना दिली. यांची त्या पद्धतीची चौकशी सुरू झाली आणि आता याच्यावर SITची चौकशी सुरुवात झाली. नागपूरच्या कोराडे परिसरातील एका बिस्किट कंपनीत बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली. नागपूर कोराडे मार्गावरील सुंदर बिस्किट कंपनीत सकाळी कर्मचारी आल्यानंतर त्यांना हा बिबट्या दिसला. त्यानंतर कर्मचारी लगेच कंपनी बाहेर निघाले आणि तत्काळ पोलीस वन विभागाला याची सूचना देण्यात आली. बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या असून CCTVमध्ये देखील बिबट्या दिसलाय. कोराडेचा हा परिसर जंगलालगत नसल्यानं या भागात बिबट्या आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोलापुरातल्या आत्तारनगरमध्ये एका दारुड्यानं एका कार ATMच्या रांगेत घुसवली. या अपघातात 10 जण जखमी झालेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. आत्तारनगरमध्ये बँक ऑफ इंडियाच्या ATM समोर पैसे काढण्यासाठी गर्दी होती. त्याचवेळी दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या आरोपीचा गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि तो थेट त्याची गाडी रांगेला जाऊन धडकली. 10 जणांना उडवल्यामुळे नंतर आरोपीला संतप्त नागरिकांनी जबर मारहाण केली. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याच्याविरुद्धच्या खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलाय. तावडे याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग झालाय. या संदर्भात येत्या 22 डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचंही सांगितलं. सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं. पुणे विद्यापीठामध्ये कंत्राट पद्धतीनं काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियमित करावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. पुणे विद्यापीठामध्ये 94हून अधिक सुरक्षा कर्मचारी कार्यरत होते. मात्र संबंधित कंत्राटदाराचं करार संपल्यानं विद्यापीठानं दुसऱ्या कंपनीसोबत करार केला. नवीन कंत्राटदारानं जुन्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी अवघ्या 33 लोकांना कामावर घेतल्यानं उरलेल्या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नोटाबंदीच्या 1 महिन्याच्या काळात शिर्डीच्या साईबाबा संस्थानला भाविकांनी तब्बल 10 कोटींची रक्कम दान स्वरूपात दिली. एकीकडे नोटबंदीमुळे पैशांची मोठी अडचण जाणवत असताना
दुसरीकडे देवस्थानच्या दानपेटीत मात्र भाविक भरभरून दान देत आहेत. या 10 कोटी रुपयांच्या रकमेमध्ये 1,000 रुपयाच्या 17,374 नोटा तर 500 रुपयाच्या 39,472 नोटा आहेत. चलनबंदीनंतर रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त प्रमाणात सामान्य नागरिकांना व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं एका जनजागृती कार्यशाळेचं आयोजन केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या कार्यशाळेला हजेरी लावत प्रशासनाला उपयुक्त सूचना केल्या. रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या पोस्टरचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं. माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी काढलेल्या जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त जळगावात मुरलीधर अण्णा पवार सामाजिक संस्थेच्या वतीनं पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 1980 साली शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पवारांनी शेतकरी दिंडीचं आयोजन केलं होतं. आता या सरकारनं तशी वेळ शेतकऱ्यांवर आणू नये, तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. चैत्यभूमीवरून यवतमाळ जिल्ह्यातील वाई मेंढी या आपल्या गावी परत जाणाऱ्या अश्विन निवृत्ती इंगोले या 35 वर्षीय तरुणानं जळगावातील फुले मार्केट परिसरात चांगलाच धिंगाणा घातला. विजेच्या खांबावर चढून त्यानं शोले स्टाईल नाट्य केलं. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे पाऊण तास खोळंबली होती. प्रवासात आपल्याला रेल्वेत मारहाण करण्यात आली, त्यामुळे जळगाव स्टेशनवर उतरलो अशी तक्रार त्यांनी नोंदवली. त्याला विजेच्या खांबावरून खाली उतरवण्यासाठी महापालिका आणि पोलिसांना पाऊण तास खर्च करावा लागला. मोबाईल नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या टॉवरवरील BTS मशीन चोरणाऱ्या टोळीला विक्रोळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1,88,000 रुपयांचे 273 वेगवेगळ्या कंपन्यांचे BTS मशीन हस्तगत करण्यात आले. विक्रोळी उड्डाणपुलावर 5 व्यक्ती एअरटेल कंपनीचे BTS म्हणजेच बेस ट्रान्स रिसिव्हर सिस्टीम काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यवतमाळच्या पुसद येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यानं एका विद्यार्थिनीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. कोमल दत्ता बहिरमकर ही विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आणि गुणवंत देखील आहे. तिला वसतिगृहात प्रवेश मिळाला नव्हता. या विद्यार्थिनीनं पुसद येथे गेल्या आठवड्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या आंदोलनात देखील सहभाग घेतला होता. बिरसा मुंडा ब्रिगेडनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह यांच्या बांधकाम आणि देखभालीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागात आता स्वतंत्र आदिवासी बांधकाम विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागाला सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग असं नवं नाव देण्यात आले. राज्यात धुळे, ठाणे, चंद्रपूर, अमरावती असे एकूण 4 प्रमुख विभाग करण्यात आले. धुळे विभागाअंतर्गत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील आदिवासी विभागातील आश्रमशाळांची बांधकामं आणि देखभाल दुरुस्तीची कामं केली जातील. एका अल्पवयीन मुलीनं लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील धामेली गावात ही घटना घडली आहे. 2 तरुणांनी केलेल्या अत्याचारामुळे आत्महत्या केल्याची माहिती चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी दिली. मुलीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब समोर आली. चिठ्ठीत या दोन्ही तरुणांची नावं देखील मुलीनं लिहिली होती. या आधारे कारवाई करत पोलिसांनी भाई कदम आणि आदिनाथ खेडकर या 2 आरोपींना अटक केली. शवविच्छेदनात ही मुलगी गरोदर असल्याची देखील बाब समोर आली. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती हे त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 23,000 दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यातील फक्त 40% दिव्यांगांना त्यांचा दाखला घेतलाय. तो दाखला एका दिवसात मिळावा यासाठी पंचायत समिती संगमेश्वर यांनी एका शिबिराचं आयोजन केलं होतं. ऐतिहासिक कल्याण नगरीचा सांस्कृतिक मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगंधर्व महोत्सवाला सुरुवात झाली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी वाहून घेतलेल्या कल्याण गायन समाजानं या महोत्सवाचं आयोजन केले. पंडित भास्करबुवा बकले यांच्या नावानं चालणाऱ्या या महोत्सवात दरवर्षी अनेक सुप्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करतात. नोटाबंदीवरून संसदेत गदारोळ सुरूच आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज 14 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले. शुक्रवारी लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच नोटाबंदीवर चर्चा सुरू झाली. मात्र विरोधकांनी 16 दिवस गोंधळ घालत संसदेचा वेळ वाया घालवलाय असा आरोप संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी केला. यावेळी विरोधकांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. अनंतकुमार यांच्या मागणीनंतर विरोधकांनी गोंधळ घातला. यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधक चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलंय. लोकसभेत आपण सरकारची पोलखोल करणार असल्याचं देखील राहुल गांधींनी म्हटलंय. दुसरीकडे राज्यसभेतही नोटाबंदीवरून विरोधकांनी गोंधळ घातला.
बँकांमधून 24,000 काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का करण्यात येते असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारलाय. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा करत सुप्रीम कोर्टात काही याचिका दाखल करण्यात आल्या. केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहान मोठ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली. एटीएम बंद असल्यानं लोकांची भिस्त सध्या बँकेतल्या कॅशियरवरच आहे. मात्र बँकेत असलेली रोख रक्कम संपल्यानंतर तसा बोर्ड बँकेत लावण्यात आला. त्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी शाखेमध्ये जोरदार तोडफोड केली. मध्य प्रदेशात भोपाळ आणि हबीबगंज रेल्वे स्थानकांच्या रिझर्वेशन काउंटर्सवर सीबीआयनं छापे टाकले. रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी रेल्वेचे कर्मचारी जास्त पैसे मागत उकळत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या सुट्ट्या पैशांची चंच निर्माण झाली आणि याचा गैरफायदा घेऊन मोठ्या नोटा घेऊन आरक्षण केल्यानंतर उरलेले पैसे परत दिले जात नाहीत अशी तक्रार होती. गुजरातच्या सुरत शहरात एका होंडा कारमध्ये 76 लाख रुपयांची रोकड सापडली. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व रक्कम 2,000 रुपयांच्या नोटांमध्ये आहे. ही गाडी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याची माहिती आहे. अशा प्रकारच्या कारवाया देशभरात सुरूच आहेत. कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग इथं टाकलेल्या छाप्यामध्ये 15 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली. चेन्नईमध्ये जप्त करण्यात आलेली रक्कम तब्बल 142 कोटींची असल्याचं स्पष्ट झालं. आयकर विभागानं नोटाबंदीनंतर केलेली ही आजवरची सर्वात मोठी कामगिरी आहे. यातले 10 कोटी रुपये नव्या नोटांच्या स्वरूपात आहेत. 8 ठिकाणी टाकलेल्या छापांमध्ये तब्बल 36 कोटी 29 लाख रुपये किमतीचं 127 किलो सोनं देखील जप्त करण्यात आले. अंदमानमध्ये गेल्या 24 तासापासून वादळ सुरू असल्यानं देशभरातील 1400 पर्यटक तिथे अडकले होते. मात्र आता अनेक पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि अनेक पर्यटक आता सुखरूप आपापल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यात परतत आहेत. नेव्हीच्या 6 बोटी पोर्ट ब्लेअरवरून पाठवण्यात आल्या. 3 IF चॉपर्स देखील पाठवण्यात आली. पोर्ट ब्लेअरपासून 40 किलोमीटर अंतरावर नील आणि हॅवलॉक बेटांवर हे पर्यटक अडकले होते. त्यामध्ये पुण्याचे 55 ते 60, ठाण्याचे 16 आणि नाशिकचे 2 पर्यटक होते. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये झालेल्या स्फोटात 6 पोलीस ठार झालेत. एका तपासणी चौकीजवळ हा स्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नाही. या स्फोटात 4 नागरिक जखमी झाले. इराकमधल्या मोसुलमध्ये इस्लामिक स्टेट वापरत असलेल्या एका हॉस्पिटलचा इराकी फौजांनी काही काळासाठी ताबा मिळवला होता. नंतर त्यांना माघार घ्यावी लागली असली तरी तिथून जवळच रणगाड्यांचा तळ उभारण्यात सैन्याला यश आलंय. सिरियातून पळालेल्या 60 निर्वासितांना इटलीच्या कोस्टगार्डनं वाचवलं. यात 14 महिला आणि 18 मुलांचा समावेश आहे. एका रबराच्या बोटीतून हे निर्वासित पळाले होते. या निर्वासितांना सुरक्षितपणे ग्रीसच्या किनाऱ्यावर आणण्यात आले. उत्तर आफ्रिकेतल्या स्पेनच्या ताब्यात असलेल्या सेउता या भागात 400 निर्वासितांनी तारेचं कुंपण ओलांडून शिरकाव केला. मोरोक्कोच्या सीमेला लागून असलेला हा भाग आहे. एकूण 800 निर्वासितांनी कुंपण तोडून घुसखोरीचा प्रयत्न केला होता. सोलोमन बेटाला 7.8 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपानं हादरा दिलाय. प्रशांत महासागरात असलेल्या या दुर्गम बेटावर भूकंपामुळे मोठी हानी झाली असून ऑस्ट्रेलियानं मदतीची तयारी दर्शवली आहे. ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचे परिणाम आता जाणू लागलेत. 122 वर्ष जुनी स्मिफी या फॅन्सी ड्रेस ब्रँडनं आपलं मुख्यालय ब्रिटनबाहेर हलवण्याचा निर्णय घेतलाय. लिंकनशायर इथं कंपनीचं मुख्यालय आहे. मेक्सिकोमधल्या एकाला फेसबुकवरचा अतिउत्साह महागात पडलाय. क्रेन्सिनियो इबारा या व्यक्तीनं आपल्या मुलीच्या 15व्या वाढदिवसाचं निमंत्रण फेसबुक व्हिडिओवर वापरून केलं आणि आता तब्बल 13 लाख लोकांनी त्याच्या निमंत्रणाचा स्वीकार केलाय. मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाअखेर 1 विकेट गमावून 146 रन्स केल्यात. भारत अजूनही इंग्लंडच्या 254 रन्सनं पिछाडीवर आहे. मुरली विजय 70 आणि चेतेश्वर पुजारा 47 रन्सवर नॉटआउट आहे. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी नॉटआउट 107 रनची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली.
जळगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि पुण्याचा अभिजित कटके यांच्यात आज महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत होणार आहे. पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये या दोघांनी मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेवर दावा सांगितलाय. शुक्रवारी झालेल्या माती विभागाच्या अंतिम सामन्यात विजय चौधरीनं जालन्याच्या विलास डोईफेडवर एकतर्फी विजय मिळवला, तर मॅट विभागातल्या अंतिम सामन्यात अभिजित कटकेनं पुण्याच्या सागर बिराजदारचा पराभव केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.